अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. जिल्ह्यातील शिक्षकेतर पदभरतीवर पुन्हा ब्रेक. न्यायालयीन याचिकांची माहिती मागवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश 31 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. जिल्हा परिषद बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागाने खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर पद भरती संदर्भात महत्त्वाचे आणि तातडीचे पत्र जारी केले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांना वैयक्तिक मान्यता शलार्थ ID न मिळाल्यामुळे दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणाची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश सर्व व्यवस्थापन मंडळे व मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद बीडचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी काढलेल्या पत्रानुसार राज्य शासनाने 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयाने शिक्षक पद भरतीबाबत काही अटी प्रक्रिया निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर शिक्षण संचालनालय पुणे यांनी विविध पत्राद्वारे या प्रक्रियेबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. संच मान्यता प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भरतीला परवानगी नाही. शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार सन 2024-25 च्या ऑनलाईन संच मान्यता निर्गमित करण्याची प्रक्रिया सध्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र NIC मार्फत सुरू आहे. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर संबंधित शाळांमधील मंजूर अतिरिक्त व रिक्त पदांची अचूक स्थिती स्पष्ट होणार आहे. यानंतर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन पूर्ण झाल्यावरच नवीन भरतीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता शलार्थ ID किंवा अन्य प्रशासकीय लाभ देऊ नयेत असे निर्देश स्पष्ट राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. न्यायालयीन लढाईची माहिती मागविणार. भरती प्रक्रियेला स्थगिती आणि मान्यता न मिळाल्यामुळे अनेक नियुक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने राज्यभरात न्यायालयीन प्रकरणाची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यातील संचालनालयाच्या 28 मे 2025 च्या परिपत्रकानंतर किती याचिका दाखल झाल्या, त्या कोणत्या खंडपीठात प्रलंबित आहेत, संबंधित कार्यालयांनी त्यावर कोणती कारवाई केली आहे याचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. कोणती माहिती सादर करावी लागणार. सर्व शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांनी खालील तपशील तातडीने शिक्षण विभागाकडे सादर करावे. संस्थेचे नाव, शाळेचे नाव, संबंधित कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, नियुक्ती दिनांक, वैयक्तिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केल्याचा दिनांक, उच्च न्यायालयातील याचिका क्रमांक व दाखल दिनांक, याचिकेची सद्यस्थिती, न्यायालयाच्या आदेशाचा दिनांक, न्यायालयीन आदेशाची प्रत व याचिकेची प्रत, नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घडामोड. अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्या तरी त्यांनी अद्याप वैयक्तिक मान्यता किंवा शलार्थ ID प्राप्त झालेला नाही. त्यामुळे वेतन, सेवा संरक्षण आणि इतर प्रशासकीय लाभाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारला आहे. राज्यस्तरीय धोरणाकडे सर्वांचे लक्ष. शिक्षकेतर पदभरतीचे प्रश्न राज्यभरात चर्चेचा विषय बनला असून संच मान्यता, अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन आणि रिक्त पदाची निश्चिती यानंतर शासन कोणता निर्णय घेत आहे याकडे हजारो शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन आणि शैक्षणिक संस्थांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी शिक्षण विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत आणि शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कोणत्याही नव्या शिक्षक पद भरतीला प्रशासकीय मान्यता दिली जाणार नाही. त्यामुळे नियुक्तीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. 27 मे 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा.